श्री स्वामी समर्थ. आत्तापर्यंत आपण 15 अध्यायापर्यंत अध्याय वाचलेले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीस होत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माताबंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा झाला त्यांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाची द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल त्याचे दिवाळे. यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे गेले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिला. तेव्हा तयांच्या मनाला आनंदी झाला भवसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन दयाते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले तया लागूनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्यांची ठेविली. म्हणती तू माझा सुत झालास आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊनी दयावेळी परिधान केली सत्मरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवीच आपला संसार. लोभमोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलवले. संकल्प करूनी ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांता घेत उरी बुडवणी. विनविते जोडूनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडूनी द्याव्या प्राणप्रिया. ऐशी तिची उत्तरे ऐकुण्या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविते समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले.
त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ दांबे स्थापिला असे पाही. हरिभाऊ होणी गोसावी मठा माझे राहिले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमंत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथासुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थांते. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्रांचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखिते झाले अंतकरण. ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगुनी. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरे आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करूनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकुनी या देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाचे लागले थोर माझेनी नूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जनी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची काता, तेही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामीसुता प्रति आपले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती दयांचे. स्वामीसुते तयासी लाविलिये स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांचे. पुढे जोशीबुवांनी स्वामींसी पत्रिका करुणी ती अर्पाव्या श्रीचरणी. अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविती जोशी. हसू आले समर्थांसी. पाहुणे असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोटी नगरात एके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छैलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेदिवस स्वामीभक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना. कोणी येतासी दर्शना. त्याचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खुण सांगती. ऐकुनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवा उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावेन आरंभिली प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण. ऐकेले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या उसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहुण्या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावूनिया वेंगेसी मिठी चरणी घातली. निजसुता ते पाहुणी आनंदले समर्थमणी. कर फिरविला मुखावरुणी. हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांसी प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करिता पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी. वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुणी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी. स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयशी. म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख खरी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला.
ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जणी राहते त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविती समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईसी पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी धावूनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोप भरूनी यथार्थी ठेविती ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजारी वाढला विशेष, श्रावणशुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी, परी गंधन लाविती, भोजनाती न उठती, धरणीवरी अंग टाकती, कोणासही न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र परण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असं मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते, सूत आपला भक्त असोन, अकाली पावला का मरण. मग स्मरती हे जे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी. ओढुनी बळीचे मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमर. उत्तरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमंत भाविक भक्त परसोद सप्तदशोऽध्याय. गौडहा श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.